ऐनवेळी नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी ही पुढे ढकलण्यात आली आणि सगळ्यांनाच प्रतीक्षा लागली होती ती 21 डिसेंबरची। आता उद्या ही मतमोजणी होणार आहे आणि याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय। या संदर्भातली प्रशासकीय तयारी सुद्धा पूर्ण झाली आहे। यापूर्वी जवळजवळ तब्बल 20 दिवस या ईव्हीएम ठिकठिकाणी असणाऱ्या गोडाऊनमध्ये ठेवून तिथे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। मनसर नगरपंचायत ही नव्यानेच पहिल्यांदाच ही नगरपंचायत होते, त्यामुळे इथल्या मतमोजणी संदर्भात आणि एकूणच या निकालाबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे। एकूणच या सगळ्या मतमोजणीची तयारी ही कशा पद्धतीने झालेली आहे याचाच आपण आढावा घेत आहोत। यासाठी आपण पोहोचलो आहोत ते म्हणजे मनसर नगरपंचायत या ठिकाणी आणि ही जी मतमोजणी आहे इथल्या आंबेगाव तालुका क्रीडा संकुल येथे होणार आहे। माझ्यासोबत आता श्रीमती अंजली कुलकर्णी आहेत, निवडणूक निर्णय अधिकारी। त्यांच्याशी बोलून आपण हे जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने संपूर्ण तयारी झालेली आहे। काय सांगाल की एकूणच आता मतमोजणीची तयारी कशा पद्धतीने पूर्ण झालेली आहे, एकूणच कशा फेऱ्या असतील, एकूण तयारी कशी आहे? मनसर नगरपंचायतीकरता एकूण 17 प्रभागांकरता दिनांक 2 डिसेंबर रोजी आपण मतदान प्रक्रिया पार पडली आहे। 76% मतदान झालेलं आहे। मतमोजणी उद्या सकाळी 10 वाजता बरोबर सुरू होणार आहे। पहिल्या फेरी मध्ये 1 ते 10 टेबलमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू होईल। पहिल्या फेरीत 6 प्रभागाचे निकाल आपल्या हाती येतील। दुसऱ्या फेरीअंती उर्वरित 7 प्रभागाचे निकाल हाती येतील आणि तिसऱ्या फेरीमध्ये फक्त 4 टेबलवर मतमोजणी होणार आहे। त्यानंतर नगराध्यक्षाचा निकाल आणि 4 प्रभागांचे निकाल आपल्याला डिक्लेअर करता येतील। एकंदरीतच सर्व मतमोजणी करताची प्रक्रिया आपली पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे। मतमोजणी प्रतिनिधी नेमण्यात आलेले आहेत। मतमोजणी प्रतिनिधी यांना आय कार्ड शिवाय मात्र प्रवेश देण्यात येणार नाही। तर निश्चित आपण पाहिलं तर एक निर्णय सुद्धा झालेला आहे दरम्यानच्या काळामध्ये की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जर निर्णय घेतला तर या बाबतीत आक्षेप घेणं तसं कठीण होणार आहे। मात्र एकूणच मनसर नगरपंचायतीच्या बाबतीत तुम्ही सध्या इथला कारभार देखील पाहिलेला आहे। काय इथे म्हणजे उत्सुकता आहे आणि एकूणच मनसर नगरपंचायतीमध्ये कशा पद्धतीने काही क्लिष्टता येऊ शकते या मतमोजणीत? नाही, क्लिष्टता काही येण्यासारखं कारण नाही आहे, तशी काही परिस्थिती पण नाही आहे। त्याच्यामुळं अगदी ठामपणे सांगतो की व्यवस्थित सर्व प्रक्रिया पार पडेल, काही क्लिष्टता नाही येणार असं काही। एकूणच आता उत्सुकता तर खूप आहे, त्याच्यामुळे जी गर्दी होणार आहे याच्यासाठीचा बंदोबस्त आणि एकूणच जर समजा निकालाच्या बाबतीत ऐकण्याची जी सुविधा आहे पुढे स्पीकरची ती कशा पद्धतीने करणार? 2 ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। पहिलं म्हणजे 2 वेळेस बॅरिकेडिंग आहे। त्याच्यामधनं जे काही उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी असतील ज्यांच्याकडं ओळखपत्र आहे फक्त अशा लोकांना एंट्री दिली जाणार आहे। त्यानंतर दुसऱ्या बॅरिकेडिंगपासनं फेरीनिहाय एंट्री दिली जाणार आहे, जेणेकरून इथं सुटसुटीतपणे त्यांना सगळे निरीक्षण करता आलं पाहिजे। आणि सर्वसामान्य नागरिकांना निकाल ऐकण्यासाठी खाली जे आपलं क्रीडा संकुलचं ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती साऊंड सिस्टीम वगैरे बसवण्यात आलेली आहे, जेणेकरून नागरिकांना त्या ठिकाणी लगेच अपडेट कळत जातील, त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही। तर या ठिकाणी संपूर्ण जी तयारी आहे म्हणजे मतमोजणीचे जे काही कर्मचारी आहेत ते देखील आत्तापासूनच इथे आलेले आणि एकूणच जय्यत तयारी झालेली दिसते। त्यामुळे उद्या या सगळ्या निकालाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे आणि कोणत्या नगरपंचायतीवर नगर परिषदेचा कुणाचा झेंडा लागणार याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत। अविनाश पवार, NDTV मराठी, मनसर, पुणे।